आज आपण संपूर्ण कॅनव्हास पेंटिंगचं राजस्थानी थीम पाहणार आहोत. ही सगळी चित्र आणि डिझाईन हे सगळे राजस्थान स्टाईलची केलेली आहेत. कॅनव्हास पेंटिंग आहे, ह्याच्यामध्ये कागद कापड वगैरे कोणता कशाचा वापर नाही. ॲक्रेलिकचे कलर आहे, फेविक्रिलचे सगळे. ही राजस्थानी हे आहे, संपूर्ण कॅनव्हास कलर आहे. संपूर्ण राजस्थान त्या स्त्रियांचे डोळे असे लांबट काढतात. ओढण्या ट्रान्सपरंट. आता ह्याच्यामध्ये बारकावे म्हणजे ट्रान्सपरंट ओढणी, त्या ओढणीतून तिचे केस दिसत आहेत वगैरे, हे सगळे बारकावे दाखवायचा मी प्रयत्न केला आहे. हा तो तकिया आहे, त्याच्या ज्या चुन्या आहेत, तर डिटेलिंग जे आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला. असं हे एक चित्र, असे 4-5 चित्र आहेत. संपूर्ण ही राजस्थान स्टाईल आहे. त्याच्यानंतर हे दुसरं चित्र आहे पहा. ह्याच्यात सुद्धा पुन्हा तेच कॅनव्हास पेंटिंग, फेविक्रिलचेच कलर आहेत हे संपूर्ण. ही तिची ओढणी, ओढणीच्या ट्रान्सपरंट ओढणीतून तिचे सगळं केस, ब्लाऊज, ओढणी आल्यामुळे ब्लाऊजची शेड बदलली, संपूर्ण डेकोरेशन. आणि हे तिचं वाद्य आहे. ही दुसरी बाहुली. तिसरी बाहुली अजून वेगळ्या प्रकारची आहे, राजस्थानी. सगळी ही चित्र राजस्थानी आहेत. हे पहा, ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याची ओढणी आणि केसावर तिने जे दागिने घातले आहेत मोत्यांचे, त्या ओढणीतून ते असे दिसत आहेत. ही संपूर्ण ओढणी. हा तिचा वरचा जो घागरा आहे हा ट्रान्सपरंट आहे, पांढऱ्या रंगाचा पूर्ण असा. तर त्याच्यात ते दाखवायचा मी प्रयत्न केला आहे. सगळे कलर फेविक्रिलचे आहेत, ॲक्रेलिक कलर. आणि बाकी हे काही नुसतं रंगाने केलेलं आहे चित्र. हे चौथ्या रंगाचं चौथं चित्र आहे, तोच प्रकार आहे. ॲक्रेलिक कलर, पुन्हा त्यांचं ट्रान्सपरंट ओढण्या, त्यांचे घागरे आणि डिटेलिंग त्यातलं दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. वेगळ्या प्रकारचं हे चित्र, अजून त्या वेगळ्यापेक्षा हे वेगळं आहे आणखी. आता शेवटचं चित्र आहे, राजस्थानच्या स्त्रिया पाणी भरायला चाललेले आहेत. बघा, हे संपूर्ण वाळवंट दाखवलं आहे मी. वाळवंट म्हटलं की उंट असतोच. त्यांना सामानाची वाहतूक करण्यासाठी किंवा जाण्या येण्यासाठी उंटाचा वापर तिथे केला जातो, म्हणून हे 3 उंट, त्याच्या पाठीवरती सामान आहे, तो हा घेऊन चाललेला आहे. या महिला पाणी भरतायत. आता त्यांचे दागिने, त्यांचे कपड्यांची स्टाईल, त्यांचे माठ, त्यांचे पायातले पैंजण, हे सगळं संपूर्ण राजस्थानी स्टाईलचे आहेत. रंग, कलर कॉम्बिनेशन सुद्धा राजस्थानीचं आहे.